दिसल्या होत्या त्या रस्त्यात, चला म्हटलं होतं मी, त्यांना आवाज दिला होता, त्या असा हात केला त्यांनी मला. हा, गोपाल कृष्ण भगवान की जय. अध्याय 38. षडाननाचा अगस्त्य मुनींना उपदेश. आता आपल्या कामाचा अध्याय की वर्णाश्रम धर्म, आपला आश्रम जो आहे तो, त्याच्याविषयी खुलासा करून सांगतात. गृहस्थाश्रम, संन्यासाश्रम, ब्रह्मचर्य व वानप्रस्थ हे 4 आश्रम आहेत. तर सगळ्यात पहिले येतो माणसाच्या जीवनात ब्रह्मचर्य आश्रम 25 वर्षापर्यंत. त्याच्यानंतर 25 ते 50 असतो गृहस्थाश्रम. त्याच्यानंतर असतो वानप्रस्थ 75 वर्षापर्यंत, 50 ते 75. आणि त्याच्यानंतर येतो संन्यासाश्रम. मग संन्यास, आता तुम्ही म्हणाल आम्ही कुठं जाऊ बा संन्यास घेऊन आणि कुठं राहावं. संन्यास घ्यायची गरज नसते, संन्यासी वृत्तीनं घरात राहायची गरज असते. एकदा का जर आपल्यावरची जबाबदारी घेणारा आपल्या घरात दुसरं माणूस आलं तर हळूहळू त्याला त्या गोष्टीमध्ये ट्रेन करावं आणि ट्रेन करून मग एक एक गोष्ट त्याच्या हातात सोपत जावी आणि आपण त्या सगळ्या गोष्टींपासून घरातच आलिप्त राहावं. यालाच संत म्हणतात संसारी असावे पण आसोनी नसावे. विचारलं तरच सल्ला द्यायचा, विचारलं तरच बोलायचं, नाही विचारलं तर आपलं मत मांडायचं नाही. असं जो राहील तो कलियुगात तरी सुखी राहील. प्रत्येक, कारण काय होतं माहिती आहे का, संन्यासाश्रम म्हणजे 50 वर्ष 51 झाले म्हणजे वानप्रस्थ स्वीकारला पाहिजे. मग वानप्रस्थ पहिले लोक वनात जायचे, साधूच्या संताच्या आशीर्वादात राहायचे. मग आता आपले 51 होतात, 52 होतात, 53 होतात, 54 होतात, तरी आपल्या कमरेच्या किल्ल्या सुटत नाही, आपला अधिकार सुटत नाही. आणि अधिकार नाही सुटलं की मग थोडंसं काय होतं, घरात भांडणं होतात, खडाजंगी होते. त्याच्यापेक्षा वाद वाढवल्यापेक्षा आपण होऊनच, कारण कधीतरी अचानक जर आलं तर आपण सोडून जाणारच आहे ना. त्याच्यापेक्षा सहज चांगल्या पद्धतीनं जर सोडलं सगळ्यांना सुख प्राप्त होत असतं. मग सोडायचं म्हणजे सगळंच सोडायचं नसतं, हे पण महत्वाचं आहे. जेवढं आपल्याला गरज आहे तेवढं नेहमी आपल्याजवळ असलंच पाहिजे. कारण हा कलियुग आहे, याच्यामध्ये कोणावरच पूर्णपणे 100% विश्वास ठेवायचा नाही, ठेवायचाच नाही. साधू संत सुद्धा हेच सांगतात की 100% विश्वास ठेवून सगळंच काही तुम्ही दुसऱ्याला देऊ शकत नाही. तर जे तुमच्या उपयोगाचं आहे आणि ज्याच्यावर, जेणेकरून ज्याचा तुम्हाला उपयोग होईल, मग तो पैसा असेल, दागदागिना असेल, जमीन जुमला असेल, पण तो थोडाफार तरी तुमच्याजवळ तुमचा असला पाहिजे. त्याचं कारण आहे, कारण की कोणाची मती कधी बदलेल कोणी सांगू शकत नाही. त्याच्यामुळं आपलं आपल्याजवळ निश्चितपणे असावं. आता 50च्या नंतर भगवंतानी सांगितलं होतं की रमणीक पर्वतावर राहायला जा. तर रमणीक पर्वत म्हणजे काय, की तुमचं मन ज्या ठिकाणी रमेल 50 वर्षानंतर, तुम्ही हरिपाठ करा, तुम्ही ज्ञानेश्वरी वाचा, तुम्ही एकनाथी भागवत वाचा, घरात रोज 100-200 ओव्या वाचा, पूजा करा, काहीतरी पाठ करा, एक ग्रुप बनवायचा, हरिपाठ. आता हे असे मंदिरं याच्यासाठीच असतात की 5 वाजता हरिपाठ होतो, कधीतरी काकडा होतो महिन्यातून, वर्षातून एकदा. या सगळ्या गोष्टी अशा ठिकाणी घडत गेल्या की आपल्या इंद्रियांना पण वळण लागतं त्या गोष्टीचं. आणि इंद्रियांना वळण लागलं की आपलंही जीवन चांगलं सुखमय होत जातं. कारण घरात 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 म्हटलं की मग घरातले माणसं आपल्याला कंटाळतात. माझं तर असं म्हणणं आहे की आपण आपल्या एका बाजूला एका ठिकाणी जाऊन बसून तिथं झोपणं का होईना, पण आपल्याला आपली स्वतःची अशी स्पेस असली पाहिजे. म्हणजे आपण काहीतरी तितका पर्टिक्युलर वेळ बुवा की 1 तास 2 तास मी हे करते आणि मला हे करायचंच आहे, मी हे सोडून काहीच करणार नाही. मग कोणी काही म्हणू दे आपल्याला. तर गृहस्थाश्रम, त्यानंतर वानप्रस्थाश्रम आणि मग संन्यासाश्रम. तर कार्तिक स्वामीने त्यांना सांगितले 4ही वर्णामध्ये एक गोष्ट मात्र महत्वाची आहे की तुम्ही नम्रतेनं वागलं पाहिजे. नम्र झाला भूता त्याने कोंडिले अनंता. आरेरावी करणं, अहंकार दाखवणं, दुसऱ्या माणसाला धावून बोलणं, रेखावून बोलणं, यानं काय होतं की आपण अनेक लोकांचे मन दुखवतो. त्याच्यामुळे नम्रता
हा सगळ्यात मोठा गुण आहे. आणि मुख्यत्वे करून राजा, सिद्ध, पतिव्रता, आचार संपन्न ब्राह्मण, गुरु आणि पिता यांची निंदा कधी सुद्धा करू नये. राजाची निंदा करू नये. सिद्ध म्हणजे जे सिद्ध महापुरुष आहेत. आता इथं फोटो लावलेले हे सगळे सिद्ध आहेत. गजानन महाराज सिद्ध आहे, ज्ञानेश्वर माऊली सिद्ध आहेत. भिंत चालवली ना, सिद्धच होत्या. चांगदेव त्यांना शरण आले ते असेच थोडी आले काही. तर संत सावतामाळ्यांनी हृदयात पोट चिरून भगवंताला आत कोंडून ठेवलं, म्हणजे सिद्धच आहेत. अशा सिद्धांच्या विषयी आणि पतिव्रता स्त्री असेल तर तिचा कधीही अपमान करू नये. त्याचे अत्यंत वाईट फळ भोगावे लागतात. म्हणून आचार संपन्न ब्राह्मण, आपले गुरु आणि पिता यांची कधीही निंदा करू नये. आपले आई वडील कसेही जरी असले तरी त्यांची निंदा करू नये. अनाथ, अन्नार्थी, बैरा, आंधळा अशा लोकांविषयी पात्र अपात्र पाहत बसू नये. म्हणजे हा असाच आहे, तो तसाच आहे, हा मुकच आहे. जो अनाथ आहे, ज्याला कोणीच नाही त्या माणसाला, तर त्या माणसाविषयी पात्र अपात्र पाहू नये. अपंग आहे पुन्हा आणि ज्याला मिळत नाही, अन्नार्थी आहे, बैरा आहे, आंधळा आहे, त्यास अन्न, वस्त्र व द्रव्य द्यावे. साध्वी स्त्रियांशी कपटी भाषण करू नये. ज्या स्त्रिया खरं बोलतात, पतिव्रता आहे, ज्यांचा आचार या सुशिलेसारखा म्हणजे आहे, अशा स्त्रियांच्या सोबत कपटानं व्यवहार करू नये. लक्षात घ्या. सिरियलमध्ये कधी कधी काय काय गोष्टी खूप घेण्यासारख्या असतात सिरियल मधल्या, की जर आपली स्त्री आचार संपन्न असेल तर तिच्याशी कपटाचा व्यवहार कधीच करू नका. घरातली आपली सून असेल, आपली सासू असेल, आपली जाऊ असेल, ती जर आचार संपन्न असेल, तिला जर कोणी चांगलं म्हणत असेल तर म्हणू द्या. ते तिच्या आचरणामुळे तिला चांगले म्हणतात. ते तर आपल्याला तिला वाईट म्हणायचं काही कारण नाही, कारण की त्याचे परिणाम अतिशय भयानक आहेत. ते परिणाम जेव्हा भोगावे लागतात ना, मग तेव्हा माणसाला म्हणजे रडायला मजूर सापडत नाही कोणाच्या जवळ, इतके त्याचे परिणाम भयानक असतात. म्हणून साध्वी स्त्रियांशी कपटपणानं भाषण करू नये. राजा दृष्ट असेल तर त्याचं दान त्यानं किती मोठं दिलं तरी आचार संपन्न ब्राह्मणानं त्याचं दान घेऊ नये. आपल्या घरी श्राद्ध असून दुसऱ्याकडे जर जेवायला गेला तर त्याचं ते श्राद्ध काय होतं, निष्फळ ठरतं. आपल्या घरी श्राद्ध आहे आणि लोकांच्या घरी ब्राह्मण म्हणून जेवायला गेला, पितर म्हणून जेवायला गेला. आपल्या ब्राह्मण आपल्या पितर म्हणतात. आपलं श्राद्ध सोडून दुसऱ्याच्या घरी दोघांचंही श्राद्ध निष्फळ जातं. उजव्या कुशीवर निजू नये. का निजू नये? रोग होण्याचं भय असतं. म्हणजे जेवण झाल्यावर डाव्या कुशीवरच निजलं पाहिजे, उजव्या कुशीवर निजायचं नाही. कमीत कमी रात्री झोपल्यानंतर 3 वाजेस्तोवर का होईना पण याच अंगावर झोपलं पाहिजे. 3च्या नंतर या अंगावर झोपलं पाहिजे. 3च्या नंतर या अंगावर झोपलं पाहिजे. म्हणजे आपण जेव्हाही जेवण केल्यानंतर दुपारी 5 मिनिटं जर झोपत असेल तरी डाव्याच अंगावर झोपायचं आणि रात्री जर झोपत असेल तर याच अंगावर झोपायचं. कारण रात्री काय होतं, सूर्याची ऊर्जा कमी होते. अन्न हे सूर्यामुळे पचतं. मग सूर्य असतो का रात्री, मग या अंगावर जेव्हा तुम्ही झोपाल तेव्हा सूर्य नाडी चालू होईल आणि आपोआप तुमच्या शरीरातलं जेवण पाचन होईल. आणि तुम्ही जर या अंगावर झोपले तर चंद्र नाडी चालू होते. चंद्र अन्न पचवत नाही, उलट शरीरात रोग तयार होतात चंद्रनाडीमुळे. ज्यांना अन्न पचत नाही त्यांनी जेवायच्या आधी काय करायचं, ही मूठ अशी घ्यायची आणि जेवायच्या 5 मिनिटं आधी अशी दाबून ठेवायची ती मूठ काखेमध्ये. म्हणजे आपोआप, कारण नाडी कोणची सुरू आहे तुम्हाला कळणार नाही, ही नाडी सुरू होते उजवी आणि जेवण आपोआप पचतं. म्हणून थोडक्यात इथं सांगितलं, त्याचा विस्तारित अर्थ मी तुम्हाला सांगितला. उजव्या कुशीवर झोपू नये. पण केव्हा झोपावं? खूप पित्त वाढलं, खूप गरमी होऊन राहिली, खूप घाम येऊन राहिला, त्यावेळेस उजव्या कुशीवर झोपायचं. उजव्या कुशीवर झोपलं की शरीर थंड पडतं आणि पित्त त्याचं क्षमन होतं. शुद्ध भावार्थाने दिलेले दान. शुद्ध भावनेनं एखाद्यानं खूप त्याच्या मनामध्ये आपल्याबद्दल भाव आहे, भावना आहे त्याची चांगली आपल्याबद्दल,
तर तशा माणसानं दिलेलं दान आचार संपन्न ब्राह्मणानं घ्यावं. वेद पडल्या वाचून प्रतिग्रह घेणारा ब्राह्मण म्हणजे जो वेद वाचत नाही तो रानडुक्कर होतो. पालखी व भूमिदान देणारा राजा होतो. हाती घोडे दान केल्याने गजांत लक्ष्मी प्राप्त होते. वस्त्रदान देणारा चंद्रलोकामध्ये राहतो. द्रव्यदानाने श्रीमंत होतो. सारांश म्हणजे तुम्ही काय दिल्यानंतर काय होतं बा, की तुम्ही वस्त्राचं दान दिलं तर चंद्रलोकामध्ये राज जाता, आणि हाती घोडे हे जर दान केले तर तुम्हाला गजांत लक्ष्मी प्राप्त होते. आता हाती नाही, घोडे नाही आणि राजे नाही, त्याच्यामुळं काही गोष्टी कलियुगाप्रमाणे बदलतात, त्या सोडून द्यायच्या. मग सत्पात्री दान करावे. पुरुष गाय, तुपाचे किंवा मधाचे भांडे, ब्राह्मण, मोठा वृक्ष, सुवासिन हे सर्व उजव्या अंगाला आले म्हणजे शुभ शकून समजावे. आपण घराच्या बाहेर निघलो आणि काहीतरी महत्त्वाचं काम करायला चाललो आणि एखादा सत्पुरुष आणि गाय, तुपाचं भांडं घेऊन जाणारी बाई, तुपच नाही आता तर कोणचं भांडं घेऊन जाईन ती बाई, त्याच्यामुळं हे बाद करायचं. किंवा मधाचं भांडं, एखादा ब्राह्मण, एखादा मोठा वृक्ष, पण कोणचा, वडाचा, पिंपळाचा, हे जर उजव्या हातानं लागले, किंवा एखादी सुवासिन बाई आली समोरून आणि ती बाई जर दिसली तर शुभ शकून झाले असं समजावे. आपल्या लहानपणी आपण जर निघलो, कोणच्या गावाला निघलो, कुठं जायला निघलो आणि एखादी हांडा भरून जर बाई आणली, आता हांडा भरायचं काम आहे का, नळच 15 दिवसातून येतात, तर कोणची बाई हांडा घेऊन येईन आपल्या समोरून, आणि कशात पैसे टाकावं आपण. एक पहिले काय करायचे जुन्या काळात, ती बाई हांडा कशी घेऊन आली की त्या हांड्यात पैसे टाकायचे, तिच्या हांड्यात, की बाई शुभ शकून झाला, तू दिसलीस आम्हाला, तर हे शुभ शकून मानायचे. मूळ मघा आश्लेषा व अमावस्येला ब्राह्मणांनी रतिसूप घेऊ नये. अमावस्या, पौर्णिमा, अष्टमी तिथी आणि मूळ मघा आश्लेषा हे नक्षत्र ज्या दिवशी आपल्या घरी श्राद्ध असलं तो दिवस, पुन्हा एकदा सांगते, अमावस्या, पौर्णिमा, अष्टमी, ज्या दिवशी आपल्या घरी श्राद्ध असलं त्या दिवशी, ज्या दिवशी आपला वाढदिवस असला त्या दिवशी, दिवाळी तर अमावस्याच्याच दिवशी येते, परंतु म्हणजे ज्या दिवशी मोठे मोठे सण असतात त्या दिवशी पुरुषानं स्त्रीचं सुख भोगू नये. कारण आहे, त्या दिवशी जर तुम्हाला तुमच्या पत्नीला तुमच्याकडून गर्भधारणा राहिली तर ते मुलं अपंग जन्माला येतात. त्यांना हात नसतात किंवा पाय नसतात, किंवा ते बहिरे असतात, किंवा ते मुके असतात, किंवा ते लुळे लंगडे असे मुलं जन्माला येतात. म्हणून अमावस्या, पौर्णिमा, अष्टमी, चतुर्दशी, आपल्या घरचं श्राद्ध, आपल्या जन्माचा दिवस या तिथी टाळून इतर दिवशी जो स्त्रीचा संग करतो त्याला अखंड ब्रह्मचारी म्हटलेलं आहे शास्त्राने. तर स्त्री गरोदर राहिली की 4 महिन्याच्या पुढे तिचे डोहाळे पुरवावे. बाळंत झाल्यावर मुलाचे 11व्या दिवशी नाव ठेवावे व मुलीचं 12व्या दिवशी ठेवावं. 13व्या दिवशी कान टोचावे. ब्राह्मणांच्या मुलांची मुंज 5व्या वर्षी, क्षत्रियांच्या 8व्या वर्षी, वैश्यांची 12व्या वर्षी व शूद्राने मुंज करू नये. आपण करतो का मुंज? आपल्याला हा विषयच माहिती नाहीये. आपण असं सरदोपट धरलेलं की सगळं त्यांच्यासाठी. आता माझ्याच मुलाची शेंडी ठेवलेली आहे तर बरेच लोक विचारतात की वा याची शेंडी का ठेवलेली, आता त्याची काय काढायची थोडी राहिली काही शेंडी. पण जेव्हा मी त्याला गुरुकडून मंत्र देऊन आणला, तर आमच्या परंपरेत असं आहे, गुरु परंपरेमध्ये, की मंत्र घेतला की मग शेंडी काढायला चालत नाही. मग त्याची शेंडी म्हणून ती आता वाढली, चांगली मोठी झाली, तर म्हणजे बा हे ब्राह्मणत्वाचं लक्षण आहे बा. मग हे का ठेवली, तुमची शेंडीच काढायची राहिली, आता इतक्या दिवस थोडी शेंडी काढायची राहत असते. परंतु मग आपल्या लोकांना असं वाटतं की बा हे आपल्याला चालतं का चालत नाही. तर तुम्ही श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ आत्मज्ञानी महापुरुषाची जर दीक्षा घेतली असेल किंवा त्यांचा मंत्र जर तुम्ही घेतला असेल तर तुम्ही जानवं गळ्यामध्ये घालू शकता, तुम्ही शेंडी ठेवू शकता आणि तुम्ही ते सगळे ब्रह्मकर्म करू शकता. म्हणजे तुम्ही जन्मानं जरी ब्राह्मण नसले तरी तुम्ही कर्मानं निश्चितच त्यावेळेस ब्राह्मण होता. आणि हे सगळं वर्णन भगवद्गीतेमध्ये आलेलं आहे. तर शूद्राने मुंज करू नये.
7-8 वर्षाच्या मुलीचे लग्न केल्याने पुण्य प्राप्त होते. आता कोणच्यात कुठं नेऊन मांडावं आता हो. आता माझ्याच आईचं लग्न 9 वर्षाचे असताना झालेलं होतं, माझी आई. आणि असे लग्न जर झाले तरच पुण्य प्राप्त होतं म्हणतात. मग ते वेडे होते का लोक? ते वेडे होते का? ते वेडे नव्हते, तेच धडे होते. कारण आताच्या धड्याचे परिणाम आपल्या डोळ्यासमोर दिसून राहिलेले आहेत. काय तर आताच येण्याच्या आधी मी तेच फोन सुरू होता की मुलाचं वय 34 आहे, मुलीचं वय किती वर्षाची मुलगी करावी त्याला? आता त्याला कमीत कमी 30 वर्षाची तर लागल. मुलीही सापडतात 30 वर्षाच्या, सापडत नाही असं नाही. पण गेल्या 2 वर्षामध्ये 30 वर्षात ज्या मुलींचे लग्न झाले, त्यांचे आई वडील पहिले लग्न होत नव्हते म्हणून परेशान होते, आता लग्न झाले तर मुलं होत नाहीत म्हणून परेशान आहे. कारण तिच्या शरीराची रचना काय झालेली आहे? बदललेली आहे. अर्ध वय झालं आणि कदाचित तिच्या एका कुंडलीमध्ये जो तो मुलांचा पिरियड लिहिलेला असेल तो काळ निघून गेलेला आहे. त्याच्यामुळं तिला आता संतान प्राप्ती नाही. आणि हे लग्न का करायचे? ते लोक काही वेडे नव्हते. 9-10 वर्षाच्या आधी लग्न करून ठेवायचे. मग ज्यावेळेस तिला ऋतुस्नात म्हणजे जेव्हा तिला पाळी येईल, मग तेव्हा तिला तिच्या घरी पाठवायचे, सासरी. आणि ती लवकर मग त्या सासरच्या लोकांमध्ये रुळली. म्हणजे आताच्या सारखे प्रश्न उद्भवत नव्हते. आता लग्न झालं की 1 वर्षाच्या आत घटस्फोट सुद्धा आहे. कारण की दोघंही कमावते झालेले आहेत. त्यांचे वय वाढल्यामुळे त्यांना एक मॅच्युरिटी आलेली आहे. आणि ती मॅच्युरिटी आल्यामुळे त्यांना काय वाटतं की आपण दुसऱ्यावर निर्भर नाही. आपलं काही त्याचं तिच्या वाचून अडत नाही, तिचंही त्याच्या वाचून अडत नाही. आणि म्हणून पूर्वीच्या काळी ती मुलगी रुजावी, तिला सवय लागावी सासरची. आणि म्हणून मग लवकर लग्न झालं की त्या लोकांचं येणं जाणं असायचं. माझी आई म्हणते, माझे सासरे आले की माझी आई भाजीपाला विकायला जायची, तर माझे सासरे मग मला भाकरी करायला सांगायचे. तुझी आई येस तर बा चूल पेटव, मी तुला सांगतो भाकर कशी करायची ती. आणि त्याच्यात काही कमीपणा नव्हता. आणि माझी आई म्हणायची की खूप सारे दागिने मला घातलेले होते डोक्यापासून पायापर्यंत, की त्यांना मला चालता यायचं नाही. ते लुगडं एवढं मोठं, ते पाणी आणायचं विहिरीवरून, सारवण घालायचं, हे कामं. पण त्यांनी सुद्धा त्यांचे दिवस काढलेले आहेत. परंतु त्याचा सगळ्यात मोठा फायदा हाच होता की 20-22 वर्षाच्या आत मुलं व्हायचे. ते मुलं आपोआप वडील थोडे म्हातारे होत आले की त्यांच्या हाताशी त्यांना कामाला यायचे. आणि मुलं होत नाही हा प्रश्नच नव्हता उद्भवत तेव्हा. कारण की दोघांचे वय मुलं होण्याच्या मार्गाचे असायचे. पण आता असं झालं की वय उलटून जातात, मागण्या खूप वाढल्या, त्याच्यामुळे लग्न होत नाहीत लवकर लवकर. आणि लग्न न झाल्यामुळं पुढचे हे जे आहेत हे उद्भवतात. अजून मला म्हणजे आमच्या सत्संगात 2 घटना यावर्षी अशा घडल्या की त्या मी सांगितल्याच पाहिजे. की उशिरा लग्न झाल्यामुळं काय झालं, पुढं काय होणार भविष्यात तुम्हाला माहिती नाही. उशिरा लग्न झालं. एका मुलीनं तरी कमीत कमी 10-12 वर्ष संसार केला. 8-10 वर्ष तर नक्कीच केला तिनं. पण एका मुलीचा संसार फक्त 3च वर्षाचा झाला. 2 मुलं, दोघींच्याही 2-2 मुलं त्यांच्या पदरात आहेत. आणि वेगळ्या वेगळ्या कारणानं दोघींचेही पती वारले. मग त्या मुलींना पतीचं सुख किती वर्ष भेटलं तुम्ही सांगा? हाही एक प्रश्न आहे पुन्हा आता, की ज्या मुलींचे लग्न उशिरा होतील तर पुढं येणारं आपलं भविष्य काय हे जर आपल्याला माहीत नसलं तर अजून काय होणार त्याच्यामध्ये. म्हणजे प्रकर्षानं त्यांच्यावरून या 2 गोष्टी म्हणजे मला अशा जाणवल्या की आपण शिकवतो जेव्हा मुलींना, त्या शिक्षणाच्या पिरियडमध्ये त्यांचे लग्नाचे वय उलटून जातात. आणि ते वय उलटून गेल्यामुळं म्हणून आपला एक असा अट्टाहास असतो की बा 25 वर्षाचे आत लग्न झालं पाहिजे आणि मुलीचं लग्न 22 वर्षाच्या आत झालं पाहिजे. तर मग ती 25ची होते, मग ती 30ची होते, मग ते लवकर सापडत नाही. आणि सापडल्यानंतरही असे जे काही येतात त्याच्यामुळं या गोष्टीचा सुद्धा विचार या ठिकाणी व्हावा. तर ते सांगतात की 7-8 वर्षाचे मुलीचे लग्न केल्यानं आईवडिलांना पुण्य प्राप्त होते. आणि 12 वर्षाची झाल्यानंतर म्हणजे तिला नाहणं आल्यानंतर लग्न जर केलं तर त्यांना कन्यादानाचं फळ प्राप्त होत नाही.
लग्नाच्या वेळेला राजा, राजपुत्र, पंडित, वेदशास्त्र पडलेले किंवा वयोवृद्ध स्त्री पुरुष यांच्या समक्ष का करावं? उद्या जर काही तुमच्या जीवनामध्ये अडचणी आल्या तर हे लोक साक्षीला राहतात. म्हणून काय सांगतात की राजा, राजपुत्र, पंडित, वेदशास्त्र पडलेले, ब्राह्मण आणि तुमच्या घरातली मोठे माणसं, वयोवृद्ध जे लोक आहेत त्यांच्या समोरच लग्न करावं. आता कोर्ट मॅरेज केल्यावर हे लोक कुठे सापडतील? तिथे कोर्टात तो एक जो वकील तिथं जास्त लिहिणार तो सगळ्यांच्या लग्नाचा साक्षीदार आहे. तिथं त्याची सही असते त्याच्यावर पहिले. कारण मग बीजवराला कन्या दिले नाही, आई वडिलांना पुण्य लागत नाही. ऋतुस्नात झालेली मुलगी आई वडिलांनी आपल्या घरी ठेवू नये, म्हणजे जिची पाळी आली आहे. जर ठेवली तर नित्य 12 ब्रह्महत्याचे पातक घडते. आता हे का सांगितलं माहिती का? की ही मुलगी जर संयमानं वागली नाही तर पुढे ज्या घटना घडतात त्याच्यामुळं हा धाक दाखवलेला आहे की 12 ब्रह्महत्या केल्याचं पातक लागतं. बरोबर आहे, लागलच. एक भ्रूण हत्या म्हणजे 12 हत्या केल्याचं पाप आहे. तर त्या मुलीचा जर स्वतःवर संयम नसला आणि तिचं वाकडं जर पाऊल पडलं तर जे काय घडेल मग तसं त्या ब्रह्महत्येचं तुम्हाला पातक लागेल. आता मुंजीचा अधिकारी यास ब्राह्मण म्हणावे. शौचविधी, स्नान, संध्या वंदन, अध्ययन, ध्यान, पूजन ही पंचाग्नी ब्राह्मणांनी व ब्रह्मचर्याने राहणाऱ्याने साधावी. जे ब्रह्मचर्य साधतात त्यांनी दिवस निघायच्या आत उठावं, शौचविधी आटोपलं की स्नान करावं, संध्या करावी, जप करावा, शास्त्राचं वाचन करावं, भगवंताचं ध्यान करावं आणि मग भिक्षा मागायला जाऊन आपल्या उदराचा निर्वाह करावा. त्यांच्या हातामध्ये पळसाच्या झाडाचा पायाच्या अंगठ्या एवढा जाड व डोक्या इतका उंच दंड ब्राह्मणाला द्यावा. इतक्याच उंचीचा पण बेलाचा झाडाचा दंड क्षत्रिय मनुष्यानं घ्यावा आणि गाईच्या पाया एवढा जाड दंड बेलाच्याच पानाचा पण तो वैश्याला द्यावा. याप्रमाणे जे ब्रह्मचारी आहेत त्यांनीच हे दंड धारण करावे. आता मृगाजीन म्हणजे हरणाच्या कातड्याचं आसन ब्राह्मणाला, चितळाच्या कातड्याचं आसन क्षत्रियाला, शेळीच्या कातड्याचं आसन वैश्यांना, अशा प्रकारे आसने असावी. ब्राह्मणाला भोपळ्याचा कमंडलू असावा, वैश्याला लोखंडाचा असावा, क्षत्रियाला मातीचा कमंडलू असावा. सदोदित या हे जे म्हणजे या जातीतल्या जे ब्रह्मचर्याचं व्रत घेतलं त्यांच्यासाठी हे लक्षणं सांगितले. चारी वर्णांचा गृहस्थाश्रम मात्र सारखाच आहे. ब्राह्मणाचा नम्रतेने आदर सत्कार करून त्याला दान धर्म करा. त्याला आपल्या दारातून विनमुख जाऊ, ब्राह्मणच नाही कोणी आपल्या दारात जर भिक्षा मागायला आलं तर त्याला विनमुख जाऊ देऊ नका. विधवा, वंद्या, कुबडी, दासी यांनी श्राद्धाचा स्वयंपाक करू नये, तो सुवासिनीनंच करावा. आता तुम्ही म्हणाले एखाद्या घरामध्ये जर दुसरी बाईच नसली सुवासिनी तर काय करावं? मग नाच सून असते किंवा अजून आपल्या भावाची सून असते. आपल्यात हे पाळत नाहीत, परंतु काही लोकांमध्ये हे पाळतातच कटाक्षानं, ते हा स्वयंपाक करत नाही. तर काय सांगतात की श्राद्धाचा स्वयंपाक जो आहे हा विधवा स्त्री, वंद्या म्हणजे वांज स्त्री, जिच्या अंगात काही व्यंग आहेत म्हणजे कुबडी आहे, आणि आपली दासी आहे घरातली, म्हणजे निदान देवाचे नैवेद्याचे स्वयंपाक तरी आपणच करावे. ते स्वयंपाक पण नोकराला करायला लावू नये. यांनी श्राद्धाचा स्वयंपाक करू नये, सुवासिनीने तो करावा. तेने करून पितरांचा उद्धार होतो. आंधळे, लंगडे, थोटे, पांगळे, व्यभिचारी, जुगारी असे ब्राह्मण श्राद्धाला जेवायला सांगू नये. जे जुगार खेळतात, जे व्याजानं पैसे देतात, जे मांस खातात, अशा लोकांना श्राद्धामध्ये जेवायला सांगू नये. आता आपलं कसं असतं, आपला पितर जागच्या जागीच असतो कुठंतरी जवळपास, पण निदान आपण हे सगळे गुण त्याच्यात नाही ना, हे तरी याचा विचार करून सांगावं. कारण की असे ब्राह्मण जर तुम्ही जेवायला सांगितले तर पितरांना 1 वर्षापर्यंत उपवास घडतो. सडा सम्मार्जन करून उदकाचे मंडल करून त्यावर पात्र ठेवून मगच भोजन करावे. ब्राह्मणांनी चौकोनी मंडळ करावे, क्षत्रियांनी त्रिकोणी करावे,
आणि वैश्यांनी गोल मंडळ करावे. शूद्राने पात्राच्या खाली आधी पाणी शिंपडावं. दक्षिणेला तोंड करून, हे जेव्हा पहिले लोक जेवायचे ना पंक्तीत तेव्हा करायचे. आधी पाणी यायचं, ते पाणी आपण त्या पत्रावळीवर, त्या पत्रावळीच्या खाली शिंपडायचो आणि मग पत्रावळी त्याच्यात ठेवायचं. मग वाढ यायची, सगळ्यात पहिले मीठ यायचं, मग बाकीचे पदार्थ यायचे. तर असं मंडळ करून जेवावं. दक्षिणेकडे तोंड करून कोणत्याही वर्णाच्या लोकांनी जेवण करू नये. काळ्या धाग्याचं वस्त्र ब्राह्मणांनी घालू नये, पण त्यांच्या स्त्रियांनी घातले तर चालते. चारी वर्णातल्या सर्वांनी आपापल्या जातीतल्या जातीतच मुली द्याव्या. हा वादाचा विषय आणि कराव्या. हे का सांगितलं की विपरीत जातीची जर स्त्री आपण घरात केली, तिला आपला आचार माहीत नाही. आपल्याला माहिती आहे ना, तिचा आचार वेगळा आहे, आपला आचार वेगळा आहे, कारण ती एका वेगळ्या जातीतून आली, आपली जात वेगळी आहे. म्हणून जातीतल्या जातीतच मुली द्याव्या व जातीच्याच मुली कराव्या. आता कुलांगनेच्या अभिलाषेची इच्छा करणे, ताला सुरावर गाऊन स्त्रिया भुलवणे हे पाप होय. शास्त्र श्रवण, शिवस्तोत्रे, शास्त्रे यांच्याकडे लक्ष न देणारे, ती न ऐकणारे बहिरे होतात. जे शास्त्राचं श्रवण करत नाहीत, भगवान शिवाचं स्तोत्र जे कधीच गात नाहीत आणि यांच्याकडे जो लक्षही देत नाही, किंवा हे करणारे लोक म्हणजे रिकामी लोक आहे, लोकांना असं वाटतं, तर कुलीन स्त्रियांचे ते बहिरे होतात. कुलीन स्त्रियांचे अलंकार व आरसे चोरणारे आंधळे होतात. बेलाचे झाड तोडू नये व उपटू सुद्धा नाही. गाई व ब्राह्मणाला लाथा मारू नये. सतीच्या अभिलाषा म्हणजे पतिव्रता स्त्रीची जो अभिलाषा धरतो तो आंधळा होतो. विनाकारण नाना जीव जंतूंना मारणारा निपुत्रिक होतो. स्त्रियांचा त्याग करतो आणि दासीशी जो रत होतो, त्या स्त्रीच्या शापाने ते पुढच्या जन्मात तो मग कुलीन घरात जरी जन्माला आलेला असला, कुलवान घरात जन्माला आला, पण आपल्या स्त्रीचा, कुलवान आहे ती स्त्री सुद्धा, तिचा अवेर केला आणि दासीशी किंवा खालच्या हलक्या दर्जाच्या स्त्रियांशी जो संबंध ठेवतो मनुष्य, तो पुढच्या जन्मात मग दासीच्याच पोटी जन्माला येतो. आणि जे ब्रह्मघातके आहेत, कुवासनी आहेत, जी अशी अभिलाषा करतात की घरातल्या सुनेवर सुद्धा जे वाईट डोळा ठेवतात, अशाच्या अंगावर कोड उमटतात. शास्त्र न मानणारे मूर्ख व अविद्वान यांना मान देणारे, म्हणजे ज्याची पूजा करायची त्याची पूजा करत नाही, पण मूर्ख लोकांच्या मात्र मागं पुढं करतात. बा कशासाठी? तर थोड्याफार स्वार्थासाठी. असे जे लोक आहेत त्यांना घाणेरडे शब्द उच्चारणारे ते पुढच्या जन्मामध्ये मुके होतात. कन्या विक्रय करणे, गरिबांचा वृत्तीछेद करणे सदोष होय. अशा रीतीने षडाननाने अगस्तीस वर्णाश्रम धर्माचा खुलासा पुष्कळ विस्ताराने व मनाला अनुताप होऊन चित्त शुद्ध होण्यासारखा सांगितला. आता हा याच्यात आचार धर्म सांगितला. आता जितका आपल्याला पाळल्या जाईल तितका आपल्या पाळायचा. जी गोष्ट आपल्या हातातच नाही ती गोष्ट सोडून द्यायची, किंवा तुम्ही कितीही त्याला विरोध केला आणि ती गोष्ट जर घडलीच नाही तर असं समजायचं की ईश्वरेच्छा बलियसी आहे. अशा प्रकारे हा वर्णाश्रम धर्माचा 38वा अध्याय या ठिकाणी आपण भगवान शिवाच्या चरणी समर्पित करत आहोत. गोपाल कृष्ण भगवान की